भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर अनुयायांची अलोट गर्दी होती, तर पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. सायंकाळी नेत्रदीपक, रोषणाई, ढोलताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर शहरातून मिरवणुका निघाल्या, त्यामुळे अवघं शहर निळे वादळ निर्माण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला 14 फुटी पुतळ्याचं अनावरण भीमराव आंबेडकर आणि आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री 12 वाजता अनुयायांनी जल्लोष केला. मंगळवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर दिवसभर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळला होता. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, नगरसेविका वर्षा निंबाळकर, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अनेकांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. सायंकाळी प्रमुख मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या. आकर्षक विद्युत रोषणाईने चित्ररथ सजवण्यात आले. त्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. आबालवृद्धांनी संपूर्ण मार्गावर गर्दी केली होती. एकच साहेब बाबासाहेबचा जयघोष आणि ढोल ताशे डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत भीमसैनिकांनी ठेका धरला. या जयंतीच्या सर्वांना, माझ्या मतदारसंघातल्या देशभराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सुरक्षा आणि रक्षण करायची जबाबदारी ही तुम्हा आम्हा सर्वांवर आलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे. या संविधानाचे मागचे जे विचार होते, हे देश एकत्रित कसा ठेवायचा, या देशातील प्रत्येक घटकाला न्याय कसा पोहोचवायचा, ही जी संकल्पना होती ही आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ती संकल्पना गावोगावी, खेड्या वस्त्यावर, अगदी प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली आहे. मला अभिमान आहे की मी त्या ठिकाणी आज लोकसभेचा सदस्य म्हणून आंबेडकरी विचाराच्या लाखो लोकांच्या जीवावर पाठबळावर मी तिथं पोहोचलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, म्हणून माझा हा विजय शक्य झाला, हे कधी विसरून चालणार नाही. आणि ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे संरक्षण करायचं ह्या संविधानाचं, आणि संविधानाची मुळं ही कधी विसरायची नाही. आणि म्हणून आजच्या दिवसाच्या सगळ्यांना ह्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या ठिकाणी सांगलीत नव्यानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आगमन या ठिकाणी करून या ठिकाणी त्याचं पुतळा बसवण्यात आलेला आहे. अत्यंत सुरेख या ठिकाणी पुतळा व तो परिसर, हा बदल जो झालेला आहे, चांगला बदल झालेला आहे. जे जे संयोजक, ज्या ज्या लोकांनी यात हातभार लावला, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करू. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय भीम.